महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांच्या मांदियाळीमध्ये एक किल्ला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सुळक्यामुळे आणि भुयारी मार्गामुळे दुर्गप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. छोटेखानी जरी असला तरी कातळ कोरीव अवशेषांनी दुर्गप्रेमींच्या भेटीचं चीज करणारा हा किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळचा कोथळीगड. या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपणास रायगड जिल्ह्यातील कर्जत, कशेळे ते आंबिवली असा प्रवास करावा लागतो. आंबिवली ते गड पायथ्याच्या पेठ गावापर्यंत जवळपास 4 किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे. हा रस्ता आपल्याला रांगणा किल्ल्याची आठवण करून देतो. रस्ता खूपच ऑफ रोड असल्याने आपली बाईक वेल मेंटेन असणं अत्यावश्यक आहे. सुमारे 3 किलोमीटरचा अवघड ऑफ रोड केल्यानंतर आपल्याला काहीसा पक्का रस्ता मिळतो. याच वाटेवरून आपण किल्ल्याचा सुळका पाहू शकतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये. मित्रांनो, दुर्ग भ्रमंतीच्या या एपिसोडमध्ये आज आपण आलो आहे किल्ले कोथळीगड पाहायला. माझ्या मागे जो सुळका दिसतोय ना, तोच आहे किल्ले कोथळीगड. आणि मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण किल्ले कर्नाळा पाहिला होता आणि त्या किल्ल्याला सुद्धा तुर्रेबाज सुळका होता. पण त्या सुळक्यावरती जाता येत नव्हतं, कारण जो मार्ग होता तो सुरक्षित नव्हता, म्हणून तो मार्ग बंद करण्यात आला होता. पण या किल्ल्याच्या बाबतीत असं होणार नाही आहे मित्रांनो, कारण किल्ल्याचा सुळका आतनं कोथळून पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि आतनं जिना बनवलेला आहे. तो तुम्हाला वरती गड माथ्यावरती घेऊन जातो. आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये असा एकमेव किल्ला असेल जो अशा पद्धतीनं बनवलेला आहे. तो आतून कोथळलेला असल्यामुळेच या किल्ल्याला कोथळीगड असं नाव पडले मित्रांनो. आणि हाच किल्ला आज आपण पाहणार आहोत. अजूनपर्यंत पाहिलेल्या किल्ल्याची संकल्पनाच तुमची बदलू शकतो असा हा किल्ला. आपल्या किल्ल्याची परिभाषा आपल्याला विस्तृत करायला लागेल हा किल्ला पाहिल्यानंतर, असं आपल्याला नक्की जाणवेल. तर हाच किल्ला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आणि सुरू करणार आहोत आजची भटकंती, आजची दुर्ग भ्रमंती. चला तर मित्रांनो, सुरू करूयात. गडाच्या पायथ्याशी पेठ नावाचे गाव आहे. या पेठ गावामुळेच किल्ल्याला पेठेचा किल्ला असं सुद्धा म्हणतात. मित्रांनो, जवळपास मला वाटतं ऑफ रोडिंग आमचं 1 तास झालेलं आहे आणि त्यानंतर आपण एका या गावात आलो आहे. पेठ गाव आहे आणि या पेठ गावावरूनच या किल्ल्याला पेठेचा किल्ला असं म्हणतात मित्रांनो. आणि मित्रांनो, आता इथून आपल्याला जवळपास 1 तासाचा ट्रेक आहे. आता आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोचलो आहे. हा 1 तासाचा ट्रेक केल्यानंतर आपण किल्ल्यावरती जाणार आहे. तर आता आपली ट्रेकची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. पेठ गावापासून पुढे चालत आल्यावर आपल्याला किल्ल्यावर नेणारा असा खडकाळ रस्ता दिसतो. किल्ल्याची चढाई फारशी अवघड नाही. चढाईच्या एका टप्प्यावर असा सुंदर नजारा पाहायला मिळतो. मित्रांनो, दुर्गम प्रदेश म्हणजे काय त्याचा अनुभव आता आपल्याला येतो मित्रांनो. कारण जवळपास 4 किलोमीटर आपण जो ऑफ रोडिंग केला ना, तर त्यासाठी तुम्हाला एक तर तुमची बाईक कंडिशनमध्ये पाहिजे आणि रायडिंगचं स्किल चांगलंच पाहिजे मित्रांनो. कारण जो ऑफ रोड जो मी केला आहे ना, तो इतका सोपा नाही आहे. आणि जर तुम्ही येणार असाल ना, तर तुमच्या बाईकची कंडिशन चांगली ठेवा आणि ऑफ रोडिंग करण्याची तयारी ठेवा. कारण या किल्ल्याला येण्यासाठी जो रोड आहे तो पूर्ण 4 किलोमीटरचा ऑफ रोड आहे आणि त्याच्यानंतर 1 तासाभराचा ट्रेकिंग आहे. त्यानंतर आपण किल्ल्यावरती
वरती जाऊ शकतो. तर मित्रांनो, या गोष्टीचा तुम्हाला आनंद घेता येत असेल तर नक्की घ्या. कारवीच्या झाडीतून जाणारी ही पायवाट आपल्याला किल्ल्याच्या प्रथम दरवाजाजवळ घेऊन जाते. तर मित्रांनो, जवळपास 15-20 मिनटाच्या या चढाईनंतर आपण या किल्ल्याच्या महादरवाजावरती येऊन पोचतो. जसं तुम्ही बघू शकता, या महादरवाजाची पूर्णतः पडझड झालेली आहे. पण ह्या महादरवाजासाठी वापरले गेलेले दगड ज्या आकारामध्ये आहेत, त्यावरून या किल्ल्याच्या दरवाजाचा अंदाज आपल्याला चांगल्या पद्धतीनं येतो. आणि इतक्या दुर्गम भागामध्ये हे बांधकाम त्यावेळी कसं केलं असेल, खरं तर याचंच आश्चर्य वाटतं. आणखी एक मित्रांनो, ऐतिहासिक माहिती तुम्हाला सांगायला आवडेल की पूर्वी हा किल्ला जो होता ना, तो मराठ्यांचा शस्त्रागार म्हणून ओळखला जायचा. इथं मराठ्यांची सर्व शस्त्र या किल्ल्यावरती ठेवली जायची आणि त्यामुळेच या किल्ल्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले मित्रांनो. जसं मी तुम्हाला बोललोच की हा किल्ला म्हणजे तुमच्या किल्ल्याची संकल्पना बदलवणारा आहे. तर बऱ्याचशा गोष्टी आता आपल्याला इथून सुरुवात होते किल्ल्याची, म्हणजे बरेचसे अवशेष इथून आपल्याला बघायला मिळणारच आहेत. जाऊया पुढे आणि काय काय पाहायला मिळते बघूयात. चला तर मग. असं सांगितलं जातं की हा किल्ला सातवाहन काळातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1656 मध्ये हा किल्ला स्वराज्यात आणला होता. किल्ल्यावर कारवी आणि सोनकीची फुलं आपलं मन प्रसन्न करून टाकतात. वाऱ्यावर डोलणारी ही फुलं आपल्याला काही काळ नक्की थांबायला भाग पडतील. तर मित्रांनो, जवळपास अर्धा तासाच्या ट्रेकनंतर आपण या किल्ल्याच्या या सपाटीवरती येऊन पोचतो आणि इथं फार छान सोनकीची फुलं खुललेली आहेत. आणि इथं जो वारा वाहतोय ना, तो इतका छान वाहतोय की तुमचा इथंपर्यंत येण्यासाठी जो थकवा तुमचा आलाय ना, तो थकवा पूर्ण तुमचा निघून जातो. आणि खरं तर सह्याद्रीमध्ये हेच सुख मित्रांनो अनुभवायचं असतं. तुमच्या आयुष्यामध्ये आलेले चढ उतार सगळं सह्याद्री शांत करू शकतो. सगळे थकवे इथे सह्याद्रीमध्ये तुमचे निघून जातात. आणि म्हणूनच सह्याद्री आणि गड किल्ले हा माझा आवडीचा विषय आहे. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जो तुम्हाला दिसतोय तो कोथळी गडाचा सुळका आहे. आणि त्या सुळक्यावरतीच आता आपण काही वेळात जाणार आहोत मित्रांनो. तर सोबत राहा, बघत राहा, आपण पोहोचतो त्या सुळक्यावरती लवकर. थोडं अंतर पुढे गेल्यावर सुळक्याच्या जवळ 2 तोफा आपल्याला दिसून येतात. या सुळक्याच्या पायथ्याला बरीच ट्रेकर्स मंडळी आराम करताना दिसली. सुळक्याला असा भक्कम बुरुज दिसून येतो. आपण सुळक्याच्या जवळ आलोय आणि या बाजूला माझ्या डाव्या हाताला जो आहे ना, तो सुळका आहे. आणि त्या सुळक्याला डाव्या हाताला ठेवून मी सुळक्याला उजव्या हाताने चालत जातोय. तर इकडे बऱ्याचशा गुहा, पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत आणि त्यामध्ये पाणी साठवलेलं आहे. आणि एवढ्या या प्रचंड गुहा इकडं आपल्याला कोरलेले दिसतात. याच्यामध्ये आजही पाणी इथं दिसतंय, पण पाणी नक्कीच पिण्यायोग्य नसणार आहे, कारण इतकं स्वच्छ पाणी दिसत नाहीये. सुळक्याच्या उजव्या बाजूला आपल्याला भैरवनाथाचं मंदिर दिसून येतं आणि याच बाजूला किल्ल्याच्या गडमाथ्यावर जाणारा भुयारी मार्ग सुद्धा दिसून येतो.
या मंदिराच्या डाव्या हाताला एक प्रचंड कोरीव गुफा आहे. गुफेचा आकार प्रशस्त आहे. मध्यभागी जनाई देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती विराजमान आहे. ही गुफा 5 दगडी खांबांवरती तोलली आहे. या खांबावरील सुबक नक्षीकाम आणि शिल्पकला आपल्याला थक्क करतात. गुफेच्या अंतर्भागातील दरवाजावर सुद्धा तितकंच सुंदर नक्षीकाम आहे. तर मित्रांनो, आता आपण आलोय या छोट्याशा गुफेमध्ये आणि इथूनच आपल्याला आता वरती गडमाथ्यावरती जाण्यासाठी एक कोरीव जिना मिळणार आहे. मित्रांनो, या सुळक्याला आतून कोरीव जिना बनवलेला आहे आणि याच्या कोथळीमध्ये हे कोरीव काम केलेलं आहे आणि म्हणून या किल्ल्याला कोथळीगड असं म्हणतात. मित्रांनो, असं म्हणतात ना की मानवाला निसर्गाने भरपूर दिलंय, पण या कोथळीगडावरती असं मी म्हणू शकतो की या निसर्गाला सुद्धा मानवाने भरभरून दिलेला आहे. आणि इतकं छान हा किल्ला, हा पहारेकऱ्याचा हा किल्ला जो आहे ना, तो आता आपण पाहणार आहोत आणि या सुळक्याच्या पोटातून आपण वरती गडमाथ्यावरती जाणार आहोत. चला तर या जाऊयात. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात या ठिकाणी मराठ्यांचे शस्त्रागार होते. वाव, ही मस्त आहे. कुणी सांगेल की आपण एका सुळक्याच्या पोटामध्ये आहे आणि हे इतकं छान कोरीव काम या सुळक्याच्या पोटामध्ये आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे. सोबतच या वास्तूमध्ये हवा आणि सूर्यप्रकाश पुरेसा येईल याची सुद्धा व्यवस्था आपल्याला इथं केलेली पाहायला मिळते. मित्रांनो, सन 1684च्या सुमारास औरंगजेबाने अब्दुल कादीरला संभाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. अब्दुल कादीर किल्ल्याजवळ आपल्या लोकांसोबत आला. दरवाजा उघडा अशी त्यांनी आरडाओरड केली. किल्ल्यावरील लोकांची समजूत अशी झाली की ही आपलीच माणसे आहेत, शस्त्र नेण्यासाठी आले असावीत आणि म्हणून दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडताच मुघल सैन्याने अचानकपणे हल्ला केला आणि हा किल्ला फितुरीने मुघलांनी जिंकला. दुसऱ्याच दिवसापासून मराठ्यांनी किल्ला परत घेण्यासाठी वेढा घातला, पण त्यांना यश आले नाही. सुळक्याच्या पोटातून पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण पोहोचतो गडमाथ्याच्या दरवाजाजवळ. जवळपास 40 मिनिटाच्या चढाईनंतर आपण या किल्ल्याच्या गडमाथ्याच्या या दरवाजाजवळ आलो आहे. दरवाजा उत्तम स्थितीमध्ये आहे, जसं तुम्ही पाहू शकताय, आणि या दरवाजाचं संवर्धन झालं आहे. खूप छान दरवाजा आज मी तिला आत्ता आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे मित्रांनो. आणि आतमध्ये सुबक पायऱ्यासुद्धा आपल्याला पाहता येतात. खूप छान आहे. हा सुळका आपण चढून आलो. कोथळीतून आपण या दरवाजापर्यंत पोहोचलो आहे, त्यामुळे एक वेगळाच अनुभव या किल्ल्यावरती आपल्याला अनुभवता येतो आहे. सोबतच तुम्ही पाहिलं असेल की किल्ल्याच्या महादरवाजांवरती असणारी शिल्प जी असतात ती जनरली खूप उंचीवरती असतात, पण या किल्ल्यावरती आपल्याला एक इकडे शिल्प पाहायला मिळतं आहे. तुम्ही पाहू शकता, हे शिल्प जे आहे ते शरभ प्राण्याचं आहे आणि त्याची बरीचशी झीज झालेली आहे, पण तरीसुद्धा हा शरभ प्राणी आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने पाहता येतो आहे. सोबतच जसं थोडीशी नजर तुम्ही इकडे टाकाल तर इकडे आपल्याला एक गोमुख असल्यासारखं दिसतंय. त्या शिल्पाची सुद्धा बरीच तोडफोड झालेली आहे, म्हणजे कालांतराने त्याची झीज झालेली आहे, त्यामुळे ते गोमुखासारखं वाटतंय, पण खात्रीने सांगता येत नाही की ते गोमुख आहे की नाही. पण मी प्रथमच असं पाहतोय की दरवाजावरती गोमुख आहे.
तर ओव्हरऑल खूप छान अनुभव आपल्याला इथे येतो आहे, खूप मस्त वाटतं आहे. तर पुढची सफर आपण सुरू ठेवूयात. चला तर मित्रांनो. औरंगजेबाने जेव्हा हा किल्ला जिंकला त्याने या किल्ल्याचे नामकरण मिफ्ताहुल फतह असे केले होते. किल्ल्याच्या गडमाथ्यावरून सह्याद्रीचे असे विहंगम रूप पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या गडमाथ्यावरती आलेलो आहे आणि या माथ्यावरून सह्याद्रीचा एक विहंगम नजारा पाहायला मिळतोय. आणि इतक्या शांततेमध्ये मला कवी भूषणाचा एक छंद आठवतोय. छोटासाच आहे. कवी भूषणाचा तो छंद असा आहे: चढत तुरंग चतुरंग साजी शिवराज चढत प्रताप दिन दिन अतिजंगमे, भूषण चढत मराठ चित्त चाऊ चाऊ, खग्ग खुली चलत हे अरिणकी अंगमे, पोहसिल्ला के हाथ गडकोट है चढत अरिजोट है चढत एक मेरुगिरी शृंग में, तुर्कान गण व्योम जात है चढत बिनमान है चढत बदरंग औरंग में. तर मित्रांनो, या छंदाचा अर्थ जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो. तर मग मित्रांनो, आपला किल्ला एक्सप्लोअर झालेला आहे. बऱ्यापैकी गोष्टी आपण फिरून झालेल्या आहेत. मित्रांनो, किल्ला छोटेखानी जरी असला तरी किल्ल्याची दुर्ग भ्रमंती एक वेगळं समाधान देऊन जाते. किल्ल्याची संकल्पना आपल्या लक्षात येते की किल्ला कशा पद्धतीचा सुद्धा असू शकतो. म्हणजे हा सुळका असा आतून कोरला असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही खरं तर मित्रांनो. तर खूप छान सुंदर अनुभव घेऊन मी आता जातो आहे. तर मित्रांनो, भेटूया परत एकदा एका नवीन किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.